मला नकोय मदत। मी काहीही ऐकणार नाहीये तुझं। मोठ्या बहिणी सांगितलंय ना की मदत करायची नाही म्हणून। चुप, शांत उभा राहा आता। एवढं सगळं होऊन सुद्धा आदितीला किती काळजी आहे सिद्धूची। आदिती खूप प्रेम करते हो सिद्धूवर। त्याच प्रेमाचा फायदा घेतलाय त्याने। मला खात्री आहे हीच आता सिद्धूला सुधरवणार, त्याच्या सगळ्या चुका त्याच्या लक्षात आणून देणार। मोठ्या बाईंनीच पाठवलंय मला, त्यांची परमिशन घेऊनच आले। काय? हो, आणि मोठ्या बाईने तुला घरी यायची सुद्धा परमिशन दिली। आता आज चल आणि सगळ्यांची मनापासून माफी माग। आपण सगळ्यांशी बोलून काहीतरी मार्ग काढूया नक्की। भूक पण लागली असेल ना तुला? चल आज। सेठ, अरे अंग गरम आहे तुझं, ताप आला तुला। ठीक आहे, मी या घरात मी पाऊल सुद्धा टाकणार नाही। सेठ, हट्टीपणा करू नकोस। तू आज जा आणि सांग सगळ्यांना, सेठ आत येणार नाही आणि कोणाची माफी सुद्धा मागणार नाही। जा तू। आदिती, तू एकटीच आलीस? म्हणजे आता आत यायला सुद्धा नाटकं करतोय ना? काहीतरी अटी घातली असणार। काय म्हणाला? आदिती, काय म्हणाला सिद्धू? मिलिंद, हे लोक आता सिद्धार्थला घरात घेतात की काय? तू जरा गप्प बसतेस का? जे काही घडतंय ना ते गुपचूपपणे बघत राहा, अजिबात मध्ये बोलू नकोस। काय झालं सुनबाई? तो घरात यायला तयार नाहीये। तो म्हणतोय की या घरात पाऊल सुद्धा टाकणार नाही आणि कोणाची माफी सुद्धा मागणार नाही। आदिती, मी म्हणाले होते ना, तो नाही ऐकणार, नाही माफी मागणार। तो खूप बदललाय ग तो। पण तू नको त्रास करून घेऊस त्याच्यासाठी। तू त्याच्यासाठी एवढं केलंस, पण तो तुझं ऐकून सुद्धा घ्यायला तयार नाही। सच ड्रामेबाज काय? आता घरामध्ये घेतायत तर यायचं ना मुकाट्याने। नाही, मला नाही वाटत हा नाटक करतोय। तो त्याच्या डिसिजनवर फर्म आहे, पण या मूर्खाने हे सगळं आधीच ठामपणे सांगून टाकायला हवं होतं। त्याचा डिसिजन घरच्यांना कळवायला हवा होता त्याने। आता हे सगळं करून काय होणार आहे? सिद्धू, अरे काय चाललंय तुझं? सुमित्राने परवानगी दिली ना, तरी काय ताणतोयस? हे बघ, मुकाट्याने आत चल आणि माफी माग। का? मला समजून न घेता तुम्ही बाहेर काढलात ना मला? अदुष्ट आहे, स्वार्थी आहे, संस्कार धुळीला मिळवणारा समजून मोकळे झालात। अरे एवढा राग आहे माझ्याबद्दल, तर मग काय येऊ मी या घरात? मोठी बाई, मग राहतोस कशाला? कष्टासाठी अंगणात उभं राहून काय सिद्ध करायचंय तुला? जा जा इथून। तुला अमेरिकेला जायचंय ना, मग जा जा, चालतं हो इथून। जा तुम्ही सगळे आत। बळीवाची, मी सांगते, कुणीही रडायचं नाही त्याच्यासाठी। मुद्दाम करतोय तो। हे असं बॅग घेऊन अंगणात उभं राहायचं,
बाहेर छप्पर असताना सुद्धा पावसात भिजत उभं राहायचं. आपल्याला जास्तीत जास्त त्रास कसा होईल हे बघतोय तो. आपल्याला काळजीत पडून त्रास देतोय तो. चला, बाहेर सिद्धू आहे हे सगळेजण विसरून जा. तो जर हट्टी आहे ना तर मी त्याची आई आहे. आता मी दाखवते त्याला हट्टीपणा काय असतो ते. चला सगळे, मी पानं वाढतीये. बाळा काका, अदिती बोल ना. बाळा काका, ते सेड आज दिवसभर घराबाहेर उभा आहे आणि त्यात आज अवकाळी पाऊस सुद्धा पडून गेला. मी मगाशी त्याला समजवायला गेले होते ना, तेव्हा बघितलं तर त्याच्या अंगात ताप होता. अंग गरम आहे त्याचं. काय, सिद्धूला ताप आलाय? हो, तो दाखवत नाहीये, पण ताप वाढला तर तब्येत बिघडेल त्याची बाळा काका. आणि तुम्ही पाहिलं ना, मोठ्या बाई काही झालं तरी त्याला आत घेणार नाहीत. तर तुम्ही एखादी टॅबलेट दिली असती तर ताप उतरला असता त्याचा. हो हो, तू एक काम कर, तू सखाला बोलव, तोपर्यंत मी टॅबलेट काढतो. हो, लगेच झाले. हो. सखा, एक काम कर, ही गोळी त्याला लगेच दे. आणि हो, आधी काहीतरी खायला सांग, म्हणजे रिकाम्या पोटी ऍसिडिटी होणार नाही. ओके, एक काम कर, काहीतरी बरोबरच घेऊन जा खायला, म्हणजे तो आधी खाईल आणि नंतर गोळी घेईल, म्हणजे ताप लवकर उतरेल. हो चालेल. सखा दादा, जेवण झालंय, मी लगेच ताट वाढून देते तुम्हाला. तुम्ही सिडला देऊन या. हो लगेच. थँक्यू बाळा काका. अदिती, अदिती, ऍक्च्युली तुला सॉरी बोलायचं राहिलंच. आय एम एक्स्ट्रीमली सॉरी अदिती. खरं म्हणजे सुरुवातीला माझा विश्वासच बसला नाही की तुझ्यासारखी एवढी हुशार आणि समजदार मुलगी असं कसं वागू शकते. पण नंतर मला सुद्धा तुझा खूप राग आला. तुला खूप चुकीचं समजलो मी. काय फायदा एवढं शिक्षण घेऊन? शिक्षण होऊन फक्त डॉक्टर झालो मी, पण माणूस म्हणून प्रगल्भ होणं राहूनच गेलं. तुझ्यासारख्या मुलीला ओळखायला कमी पडलो मी. सॉरी अदिती. नाही बाळा काका, अहो मीच असं वागत होते की कोणालाही राग येईल. तुमची काहीच चूक नाहीये. खरं तर कोणाचीच काहीच चूक नाहीये. खरंच सांगते, आता तर सेट सुद्धा चुकीचा नाहीये. परिस्थितीच विचित्र आहे, पण होईल सगळं नीट. सिद्धू भाऊ, सिस्टर म्हणत होत्या तुम्हाला ताप आलाय, म्हणून बाळाकाकांनी ही गोळी दिली. ही खाऊन घ्या, म्हणजे बरं वाटेल. आणि हा, उपाशी पोटी खाऊ नका, थोडं खाऊन घ्या. सका, अन्नाचा अपमान करायचा नाही म्हणून सांगतोय. आणलंयस तसं घेऊन जा. अहो असं काय करताय सिद्धू दादा? ताप आलाय तुम्हाला, गोळी खायचं म्हटलं थोडंफार खाल्लं पाहिजे ना. मला काही नकोय. बरं ठीक आहे, गोळी तर घ्या. हा, सिद्धू भाऊ काय करताय? सका, मी या घरातलं पाणी सुद्धा पिणार नाही. ताप आला तरी चालेल, भुकेने मेलो तरी चालेल. माझ्याकडे लक्ष सुद्धा देऊ नका. मी इथून हलणार नाही. मी इथे असाच उभा राहणार. जा तू. सेठ, एवढा का हट्ट करतोयस तू? हे देवा, काय चाललंय हे घरामध्ये? आई आणि मुलगा दोघही हट्टाला पेटले. सिद्धू तर आपली चूक कबूल करायलाच तयार नाहीये. त्याला त्याची चूक कळू दे देवा.
इथे आहात होय तुम्ही? चला जेवायला चला आणि मग प्रार्थना करा. आणि कुणासाठी प्रार्थना करताय? सिद्धू नवसाचा आहे, त्याच्यासाठी इतक्या वेळा प्रार्थना, उपास तापास सगळं केलं, पण त्याचं काय फळ मिळालं आपल्याला? बघितलं ना कसा वागतोय. कुठे कमी पडलो हो आपण? अगं तेच तर कळत नाहीये ना. असं वाटतं त्याचा कान पकडावा आणि सगळ्यांची माफी मागायला लावावी, पण अशी जोर जबरदस्ती करून उपयोग नाही ना. केवढी मोठी चूक केली आहे हे त्याच्या स्वतःच्या लक्षात आलं पाहिजे. त्यासाठी त्याला सुबुद्धी दे, हेच देवाजवळ मागत होतो ग. देवाकडे प्रार्थना करून काय होणार आहे? अहो, आपण केलेले संस्कार त्याच्या लक्षात असतील ना तर त्याची चूक त्याला कळेल. आणि तो अडून राहिला तर समजावं. आई वडील म्हणून आपण त्याच्यावर संस्कार करण्यात कमी पडलो. बघू आता काय करतोय ते. तुम्ही जेवून घ्या. सुमित्रा, आपण त्याला समजून न घेता त्याला खूपच कठोर शिक्षा करतोय असं नाही वाटत? त्याच्या कलानं घेऊन, त्याचं ऐकून समजून त्यानं घेतलं पाहिजे, कारण तो चुकलाय आणि मी योग्य ती शिक्षा केली आहे त्याला. खूप हिम्मत करून मी हा धीर आणलाय. तुम्ही आता असे हतबल होऊन मला कोसळू देऊ नका. चला. हे काय, कुणीच काही खाल्लं नाही अजून? मोठे बाई, तात्या आणि बयो झाल्या प्रकारानं तात्यांना जरा अस्वस्थ वाटतंय, म्हणून बयोबाई त्यांचं जेवण घेऊन त्यांच्या खोलीत गेल्यात. बाकी सगळे येतच असतील. तुम्ही सुरुवात करा. कुणी कसलाही विचार करू नका. जेवा. कसं मोठ्या बाई, मान्य सिद्धू चुकलाय, पण पोरगा असा उपाशी पोटी बाहेर उभा असताना आपण कसं जेवायचं? पटत नाही हे. मी नाही म्हणत असताना सुद्धा तुम्ही त्याच्यासाठी खायला घेऊन गेलात ना बाहेर. खाल्लं त्यानं. आदिती त्याला घरात ये म्हणून समजवायला गेली. आला तो. मुद्दाम करतोय तो हे सगळं. आपल्याला काळजीनं पोखरून काढायचंय त्याला. स्वतःकडे सहानुभूती घ्यायची. आपल्या प्रेमाचा फायदा घ्यायचा आहे त्याला. मुद्दाम करतोय तो हे सगळं. म्हणून सांगते, कुणीही त्याच्याकडे लक्ष देऊ नका. जेवा. सुरुवात करा. जाईल जेवण. चला जेवा. आणि आदिती कुठे आहे? आदिती, आदिती. हो मोठ्या बाई. बापू काका, प्लीज एवढं कन्व्हिन्स करा सेडला. त्याला म्हणावं निदान गोठ्यात तरी झोप, शेड खाली तरी राहा. बरोबर, मी सगळं सांगतो, पण हे सगळं मोठ्या बाईंना कळू नको देऊ. नाही तर आज नाही का रत्ना अक्कांताईपेक्षा आता खूप डेंजरस झाले आहेत. तुम्ही काहीच काळजी करू नका. त्यांना काहीही कळणार नाही. फक्त सेटशी बोला तुम्ही. मी करतो. हे ब्लँकेट घेऊन जा. हो हो हो, चल. बापू काका, गोठ्यात थंडी वाजेल ना त्याला. हे एवढं ठीक आहे की जाड पांघरून देऊ? हे असं काहीतरी. अगं काळजी नको करू, हे बरोबर आहे. आदिती. बापू काका, तुम्ही जा लवकर, नाहीतर मोठ्या बाई शोधत इथे यायच्या. सेटशी बोला फक्त. हो हो, मी आता हॉलमधनं जात नाही, मागच्या दरवाजाने जातो. हा, चल मी येतो. काळजी नको करू. सांभाळून जा. मोठे बाई, नाही म्हणजे मी तसं काही केलं नाही. सिद्धू, चल. बापू अक्का, मी घरात येणार नाहीये. अरे तुला घरी नाही नेते, मग तुला गोठ्यात नेतोय. हा, इथे उभं राहून काय करणार आहेस तू? मी सगळी तयारी केली. सखा तुला रात्री पाणी आणून देईल आणि खाण्याची पण सोय करेल. चल लवकर. नाही, नको. आता तू इथे झोपणार आहेस का? त्यापेक्षा गोठ्यात जा. शेड खाली झोपला म्हणजे बरं वाटेल. हे बघ, ही मी ब्लँकेट आणले. बापू अक्का, मला काही नकोय आणि मला कोणाच्या मदतीची गरज नाहीये. मी इथे असाच उभा राहणार.
अरे उभं राहून झोपायला तू घोडा आहेस का? एवढा मोठा घोडा झाला पण. अरे सिद्धू, मी तुझी गंमत केली रे, तुझं टेन्शन हलकं होईल म्हणून. अरे आपली आई रे, मुलांनी चूक केली तर आईची आपल्याला मारते ना, तर आपल्या भल्यासाठीच ना. बघ कशासाठी एवढं ताणतोय. चल बस झाला आता, चल बाबा. बापू आका तुला सांगितलं ना मी इथेच थांबणार. तू आता जास्त नाटक करू नकोस. हा चल माझ्या बरोबर. तू आता जातोयस का मी ओरडू? सांगू का मी की मला मदतीची गरज नाहीये तरी बापू आका बाहेर का आला? ओरडू मी, ओरडू? तू नाही का ऐकणारच नाही. राह उभा घोड्यासारखा. तू सॉरी मोठ्या बाई, पण नाही जाते मला. आदिती, तुला माहितीये सिद्धू जेवल्याशिवाय मी जेवत नाही. पण आज बघ, तो बाहेर उपाशी उभा आहे आणि मी इथे जेवणाच्या ताटावर बसलीये. पण जेवण गोड लागतंय का तुम्हाला? काळजी वाटतेय ना तुम्हाला त्याची? मुलगा आहे माझा, काळजी वाटणारच. पण मी माझं मन कठोर केलंय आता. तू सुद्धा खंबीर हो आता. जेवून घे थोडं. नाही मोठ्या बाई, मला तुमच्यासारखं स्ट्रॉंग नाही राहता येणार. सॉरी. मोठ्या बाई, बास झालं, मला पण नाही जाते. मी पण. अहो नाही थांबणार तो. कोणाचीच इच्छा नाहीये. आणि आज जेवण तर काय, झोपही लागणार नाही नीट. तुम्ही जा, मी सगळं आवरून ठेवते. शेवटी त्याला हवं होतं तेच झालं. सगळे उपाशी राहिले आज. तुमचा लाडका सिद्धू आलाच घरात तर कळवा मला.